सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली का, वर्ष संपत आलेलं आहे. 2 आठवड्यांनी आपण 2010 मध्ये प्रवेश करणार आहोत. खरंच दिवस कसे जातात काही कळत नाही, नाही असो. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का की अख्ख्या वर्षभरात सॅटर्डे नाईटला जेवढं महत्व आहे ना, तेवढंच महत्व डिसेंबर मधल्या सगळ्या दिवसांना आहे. तुम्हाला सांगतो एक गंमत. 2008 मध्ये म्हणजे मागच्या वर्षी माझ्या एका मित्राने डिसेंबरमध्ये आम्हाला सगळ्या मित्रांना घरी बोलवलं आणि आम्ही बसलो होतो गप्पा टप्पा मारत. आणि तेवढ्यात तो मित्र म्हणाल, चला आपण पार्टी करूया, आज 17 डिसेंबर आहे. आम्ही विचार केला 17 डिसेंबर पार्टी संबंध काय, नाही का? तो म्हणा नाही नाही नाही, असं कसं, 17 डिसेंबर 2008 आपल्याला परत भेटणार आहे का? मग ह्या दिवसाला आपण टाटा बाय बाय नको का करायला? भरल्या डोळ्यांनी वेगळ्या डोळ्यांनी नको का टाटा करायला? म्हणून आम्ही त्या दिवशी पार्टी केली. आणि पार्टी म्हटलं की खाणं आलंच नाही का? आता तुम्ही म्हणाल की हा कुठून सुरू करतो आणि कुठे येऊन पोचतो. कुठे येऊन पोचतो म्हणजे खाण्यावरच. हा, असं काय करताय? त्यासाठी तर मी इथे बसलोय. खाणं म्हणजे आपलं प्रचंड प्रिय आहे बरं का, त्याला पर्यायच नाहीये. तब्येत बघा ना. तर कसं झालंय की काही जण म्हणजे माझे काही मित्र आहेत ना, हेल्थ कॉन्शियस आहेत, फार फार हेल्थ कॉन्शियस आहेत. त्यामुळे या पार्ट्यांमध्ये त्यांचे फार प्रॉब्लेम होतात. म्हणजे माझ्या लक्षात आलं ते. मग मी ठरवलं ह्याच्यावर काहीतरी उपाय शोधायला पाहिजे. म्हणजे त्यांनी पार्टी तर अटेंड करायला पाहिजेच, पण पार्टीमध्ये जे जे एक पदार्थ आहेत ना, तेही त्यांनी खायला पाहिजेत. खायला पाहिजे नाही, खायलाच पाहिजेत. मग त्यासाठी त्यांच्या मनात जो न्यूनगंड आहे, किंबहुना न्यूनगंड म्हणण्यापेक्षा जो हेल्थ कॉन्शियस त्यांच्या मनात बॅक ऑफ द माइंड सतत आहे, त्याला आपण काहीतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि प्रोत्साहन आपण कसे देऊ? तसे पदार्थ त्यांना आपण देऊ शकलो तर. आणि आता हा डिसेंबरचा महिना आहे. डिसेंबरचा महिना म्हटलं प्रत्येक दिवशी पार्टी होऊ शकते. तुम्ही करता की नाही मला माहित नाही, पण पार्टी होऊ शकते. मग अशा वेळी हेल्दी फूड जर पार्टीला आपण देऊ शकलो तर किती मज्जा, हो की नाही? असेच पदार्थ दाखवण्यासाठी मी इथे सुकेशा सातवळेकर यांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तुमचं खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. आपण कुठे राहता? मी पुण्याला असते. मला असं वाटतं की आता जास्त वेळ घालवू नको, आपण किचनकडे जायचं का? जाऊया किचनकडे. हो. या. आमच्या खवय्याला तुम्ही आज काय दाखवणार आहात? आज पहिली डिश आपण बघूया बेबीकॉर्न कॅनपीज. बेबीकॉर्न कॅनपीज ऑइल फ्री आहे ही रेसिपी, पण टेस्टी आणि चमचमीत. तुम्ही बघालच. ओके, मला साहित्य सांगता काय काय? टोमॅटो प्युरी घेतले, टोमॅटो सॉस आहे, मिरपूड आहे, लाल तिखट, लसूण आहे, ओरिगॅनो आणि मीठ. ओके, हे आपला एक भाग झाला. आता दुसरा भाग काय आहे? बेबीकॉर्न टॉपिंग साठी आपण बेबीकॉर्न घेतलेत. मग हा फ्रेंच लोफचे स्लायसेस करून घेतले. मग काकडी, हिरवी पिवळी आणि लाल सिमला मिरची, पनीर, डाळिंबाचे दाणे, टोमॅटो सॉस, लिंबू, व्हिनेगर, सोया सॉस, कॉर्नफ्लॉवर, हे पुदिना कापून घेतलेला आहे आणि मध. साहित्य बघितलेलं. आता जाऊया आपण कृतीकडे. पहिल्यांदा आपण काय करणार आहोत? टोमॅटो प्युरी घेऊया. ओके, गॅस मोठा पाहिजे? नको, बारीकच राहू दे. तर टोमॅटो सॉस घालूया. मग सगळे मसाले घालू त्याच्यात. जपून जपून तिखट घालायचं ना? हो. तुम्हाला तिखट आवडतं? हा, असं दे. काय मिरपूड ही पण 1 चमचा असावी आपल्याला. लसूण ही आपल्या तब्येतीला चांगली आहे, हार्ट साठी पण चांगली आहे. रक्त शुद्धीकरण. ओरिगॅनो पण परत 1/2 चमचा घालूया. मीठ. टोमॅटो सॉस मध्ये थोडं मीठ आहे हे लक्षात घेऊन थोडंच घालूया, अंदाजाने. आता हे आपल्याला एकत्र करून 5 मिनिटं शिजवायचंय. बरं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल, तेल अजिबात वापरले नाही. तेलाचा अजिबात वापर नाही. तेलाचा वापर नाहीये. आता आपलं पार्टीचं मेनू आहे, पण तरी सुद्धा तेल न वापरता सुद्धा चमचमीत पदार्थ करता येतात. हे आपल्याला या डिश मधून कळेल. आणि हे टोमॅटो पेस्ट आपण बनवतो ती ह्या रेसिपीसाठी पण आहे, पण इतरही एरवीही आपल्याला ती पोळी बरोबर किंवा खाता येऊ शकते ब्रेडला लावून. आपली टोमॅटो पेस्ट तयार झालेली आहे. इथे एक मोठा वाडगा आणि एक छोटी वाटी आहे.
ती कशासाठी आहे मला अजूनही माहित नाही, आपण बघूया. हे काय आता करू? हे आपण अकंपनीमेंट जे याच्याबरोबर देणार आहोत सॅलड, ओके, ते आधी करून घेऊया. त्यासाठी मी ड्रेसिंग बनवते. त्यासाठी मध लागेल, मध, लिंबाचा रस लागेल. आपण लिंबू पिळूयाच डायरेक्ट? हो चालेल. किती पिळायची सांगा? लागेल तेवढं. अजून लागेल? हो थोडस. तुम्हाला एक सहज गंमत म्हणून सांगतो, बरेच दिवसात किंवा बऱ्याच वर्षात लहानपण जरा आठवा, लिंबाला आपण मीठ लावून खायचो. आठवतंय का काही? मीठ आणि मिरपूड. आता आपण सगळं एकत्र करून घेतलं. हो, हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. मध, लिंबू आणि मध आहे, लिंबू आहे, मिरपूड आणि मीठ. सॅलड आपण नेहमी बनवतो, पूर्वापाराची पद्धत असते आपली, की आपण आधी काकडी गाजर काय ते किसून घेतो आणि मग त्यात एकदा मीठ घालतो, कालवतो, मग साखर घालतो, कालवतो. तितक्या वेळा ते कालवून त्यातले विटामिन्स खूप नष्ट होतात. तर त्यापेक्षा आधी ड्रेसिंग बनवून घ्यायचं. मीठ तिखट काय जे घालायचं त्याचं ड्रेसिंग बनवून घ्यायचं आणि मग कच्च्या भाज्यांमध्ये ते घालायचं. ते न्यूट्रिशियस होतं आणि लगेच खायला घ्यायचं. म्हणजे खायला बसायच्या आधी जस्ट सॅलड बनवायचं, आधीपासून बनवून ठेवायचं नाही. हे आपलं ड्रेसिंग तयार झालंय. मध घालण्याचं कारण काय? म्हणजे आपण थोडंसं काय वेगळं, मी मध कधी बघितलेलं नाही. हो, ही टेस्ट छान येते मधाची. ओके, आता काय करायचं मला सांगा? काकडी घेऊया, पिवळी आणि लाल सिमला मिरची आहे सगळी. हो सगळी. ओके, आणि डाळिंबाचे दाणे. सॅलड ड्रेसिंग घालते त्याच्यात. टॉस करूया. खूप हलवायचं पण नाही सॅलड, जितकं तुम्ही हलवून कराल तेवढे न्यूट्रिएंट्स सगळे नाहीसे होतात. ओके, साधारण 2-4 चमचे घालायचे, जास्त घालायचं नाही. हो, हे आपलं कलरफुल सॅलड तयार. येस. आता काय करतोय आपण? आता बेबीकॉर्न टॉपिंग साठी आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घेऊया. त्यासाठी आधी टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉसचा मुबलक वापर आहे हो, नाही का? आता आपण ह्याच्यात काय घालायचं? सोया सॉस घालते. ओके, आता आपण काय? आता मिरपूड ह्याच्यातच घालायची? हो. तुम्ही डबा काय? मला काहीतरी काम पाहिजे ना, मगासपासून उभा आहे नुसतं. मीठ घालते. आता आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून घेऊ. त्याच्यात थोडं व्हिनेगर घालूया. वाटी देऊ तुम्हाला? हो. पाणी लागेल थोडं. हे कशासाठी आपण केलं? हे आता आपण बेबीकॉर्न टॉपिंग बनवतोय. ते सगळं आपण शिजवून घेणार आहोत. बेबीकॉर्न कारण आता आपले कच्चेच आहेत. बरोबर. ते सगळ्या सॉसेस मध्ये आपण शिजवून घेऊ, मग त्यांना छान ह्या सगळ्याची चव लागेल. ओके, आता काय? ह्याच्यात आपण पॅन मध्ये शिजवून घेऊ सगळं. हे घालायचं काय? हो घाल. तुम्हाला लक्षात आलं असेल आपण तेल कशातच घेतलेलं नाही. मी तेच बघतोय. आता काय करायचं? बेबीकॉर्न्स घाल. हो घाल. अशी पेस्ट झाली आता त्याची. बेबीकॉर्न कोट होतात सगळ्या त्या ह्याने. थोडंसं पाणी घालूया आपण, थोडं घट्ट वाटतंय थोडं. बस बस. सगळ्या बेबीकॉर्न्सला व्यवस्थित सगळं लागायचं, सगळं कोटिंग व्हायला हवं. आणि आपण जी आता या पदार्थासाठी थीम आहे की ऑइल वापरायचं नाहीये, तसंच आपण आता हे तळणार बिणार काही नाही, आपण ते ग्रिल करायला ठेवणार आहोत. ओके, बरं. हे तयार झालं आपलं. ओके, आता आपण लोफ घेऊया, त्याला हे सगळं लावूया. त्यातले बेबीकॉर्न आपण अरेंज करूया त्याच्यावरती. वरून थोडंसं पनीर घालायला याच्यावरती.
आणि सगळ्यात शेवटी पुदिन्याची पानं. आणि ह्याच्या सकट आपल्याला आत ठेवायचं ओव्हन. हो हो. ओके. ओव्हन मध्ये साधारण किती वेळ? एक 15-20 मिनिटं ठेवायला लागेल 200 डिग्री सेंटीग्रेडला. आता काय करायचं? मिरपूड आणि लाल तिखट थोडंसं वरती भरभरूया. आपण वरून जे पनीर घातलंय त्याला काही आपण टेस्ट नाहीये, मग त्याच्यासाठी सुद्धा हे किती वेळ ठेवायचं आता आतमध्ये? 200 डिग्री सेंटीग्रेडला 7 ते 8 मिनिटं ग्रिल करायला ठेवूया. ओके. आणि त्यानंतर बाहेर काढून सलाड बरोबर फक्त सर्व करायचं आणि आपण खायला सुरुवात करायची. तुम्ही लिहायला सुरुवात करायची. साहित्य आणि कृती. ओके. बेबीकॉर्न कॅनोपीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो प्युरे, टोमॅटो सॉस, मिरपूड, तिखट, लसूण, ओरेगॅनो, मीठ, बेबीकॉर्नचे तुकडे, फ्रेंच ब्रेड लोफचे स्लाइसेस, काकडी, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, पनीर, डाळिंबाचे दाणे, लिंबाचा रस, विनेगर, सोया सॉस, कॉर्नफ्लोर, पुदिना आणि मध. कृती: प्रथम एका पॅन मध्ये टोमॅटो प्युरे घेऊन त्यामध्ये टोमॅटो सॉस, पाव चमचा तिखट, पाव चमचा मिरपूड, लसूण, ओरेगॅनो आणि मीठ घालून सॉस शिजवून घ्यावा. मध, लिंबाचा रस आणि मिरपूड एकत्र करून सॅलड ड्रेसिंग तयार करावं. एका बाउलमध्ये काकडी, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे आणि डाळिंबाचे दाणे घेऊन त्यामध्ये सॅलड ड्रेसिंग घालावं आणि सॅलड एकजीव करून घ्यावं. कॉर्नफ्लोर मध्ये पाणी घालून त्याची पेस्ट तयार करावी. एका बाउलमध्ये टोमॅटो प्युरे घेऊन त्यामध्ये सोया सॉस, मिरपूड, मीठ, विनेगर आणि कॉर्नफ्लोरची पेस्ट घालून मिश्रण पॅन मध्ये शिजवून घ्यावं आणि त्यामध्ये बेबीकॉर्नचे तुकडे आणि पाणी घालून एक वाफ काढावी. फ्रेंच लोफला सुरुवातीला शिजवून घेतलेला टोमॅटो सॉस लावावा. त्यावर बेबीकॉर्नचे टॉपिंग, पनीर, पुदिना, मिरपूड आणि लाल तिखट आणि या स्लाइसेस 200 डिग्री सेल्सिअसला 7 ते 8 मिनिटं ग्रिल करून घ्याव्यात. बेबीकॉर्न कॅनोपीज सॅलड बरोबर सर्व्ह कराव्यात.